हॅलो गाईज, मी पूनम भोसले. माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे. आता मी खूप छान अशी रेसिपी घेऊन आले. ते म्हणजे मी अगोदर ट्राय केली 1-2 वेळा आणि घरच्यांना पण खूप छान आवडली ती. त्याच्यामुळे मी ती आता तुमच्या समोर आणणार आहे. ती म्हणजे काय की मी ढाब्या स्टाईल विथ गावरान पद्धतीने मिक्स करून त्याची एक रेसिपी बनवली आहे. आणि त्याच्यामुळे ढाब्या स्टाईलची रेसिपी आहे ती गावरान तडका दिलाय त्याच्यासोबत. त्याच्यामुळे एवढी मस्त टेस्ट येते ना, तर तुम्ही आता पाहचालच ती रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्या अगोदर माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळीकडे व्हिडिओ हे पोहोचतील सगळ्यांना आणि ते पण लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करतील. त्याच्याकडूनच मला पण व्हिडिओला खूप सारं प्रेम भेटेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आणि हे अर्धा किलो चिकन घेतलेले आणि हे वॉश करून घेतलंय आणि वॉश एकदम स्वच्छ लिंबूचं पाणी टाकून वॉश करून घेतलंय, जेणेकरून चिकनचा जे स्मेल असतो तो येणार नाही. आणि हे बघू शकता लेग पीस पण आणलाय, जेणेकरून लेग पीस मध्ये पण खूप छान रेसिपी बनते. त्याच्यानंतर मी जे मॅरिनेट करण्यासाठी किंवा चिकनची भाजी बनवण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे मी ते तुम्हाला आता दाखवते. हे खोबरं घेतलेले, त्याच्यामध्ये लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून बारीक केलेले. हे मी ह्यातलं मटेरियल थोडंसं मॅरिनेशनसाठी पण वापरणार आहे आणि प्लस भाजीसाठी पण वापरणार आहे. त्याच्यानंतर हा कांदा आहे, कांद्याची मस्त कांदा भाजलाय पहिला आणि त्याच्यानंतर ह्याची पेस्ट करून घेतली. मॅरिनेशन करण्यासाठी दही इम्पॉर्टंट आहे, कारण आपण ढाब्या टाईप स्टाईल मध्ये आपण रेसिपी बनवणार आहे. त्याच्यामुळे ही दही खूप मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या ह्या रेसिपीमध्ये. त्यामुळे 1 बाउल दही घेतलेले. त्याच्यानंतर हे टोमॅटोची प्युरी करून घेतलेले, एक छोटे छोटे 2 टोमॅटो होते ते त्याची प्युरी करून घेतलेले. त्याच्यानंतर हे आपल्याला लास्टला लागणार आहे गार्निशिंग साठी कोथिंबीर, हे बारीक एकदम चिरून करून घेतलेले. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे मसाले. मसाले आता मॅरिनेशन करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे हा मसाला. ह्या मसाल्यामध्ये मी सगळे खडे मसाले, जिरे मस्त खमंग असे भाजून घेतले, त्याची पेस्ट पावडर करून घेतले. हे आपल्याला मॅरिनेशन साठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याचा स्मेल ढाब्या टाईप येतो, ढाब्या स्टाईल मध्ये. त्याच्यानंतर लागणार आहे एव्हरेस्ट मसाला. एक पुडी असती जी 5 रुपयाची असते आय थिंक, ती वाली पुडी पूर्ण घेतलेली एवढा मसाला. त्याच्यानंतर हळद. आणि मी ह्याच्यामध्ये 1 चम्मच 2 चम्मच असं अजिबात सांगणार नाही, कारण जेणेकरून आपल्याला घरी जी टेस्ट लागते त्या पद्धतीने तुम्ही मसाले वापरा. कारण कोणी तिखट खातं, कोणी मिडियम खातं, कोणी तिखटच खात नाही. त्यामुळे तुम्ही हे करा की आम्ही आमच्या स्टाईलमध्ये बनवतो. मी मसाला माझ्या पद्धतीने घेतलेत. त्याच्यानंतर हे लाल तिखट आहे, जेणेकरून कलर पण येतो आणि प्लस तिखटपणा पण आहे. त्याच्यानंतर हे आहे खडा मसाला. मी हा खडा मसाला बारीक करून पण घेतलाय, प्लस हे तडक्यासाठी पण वापरणार आहे, जेव्हा भाजी बनवणार आहे त्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण खूप छान स्मेल येतं. आणि चवीनुसार नमक घ्यायचंय आणि लिंबू सुद्धा दह्यासारखा मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या ह्या रेसिपीमध्ये. आणि गावरान मसाला आहे तो पण टाकणार आहे, तो लास्टला भाजी बनवताना टाकणार आहे, तो पण मी दाखवणार आहे. चला तर पहिला मी मॅरिनेशन करून घेते, कारण मॅरिनेशन करून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा तास ते चिकन ठेवायचंय झाकून. चला तर मॅरिनेशन करायला घेऊया. आता मॅरिनेशन करून घ्या. पहिला मी स्लीव्स वरती घेते, जेणेकरून खराब नाही होणार. पहिल्यांदा मॅरिनेशन करण्यासाठी नमक इम्पॉर्टंट आहे. आता मी काय काय टाकते ते पहिला बघा. मॅरिनेशन साठी मी नमक टाकून घेते. नमक पण आपण जे खातो त्या चवीनुसारच घ्या. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जो खडा मसाला मी बारीक केलेला, आता सुद्धा एवढा खमखमीत वास येतोय ना ह्याचा, एकदम घमघमीत असा वास येतोय. त्याच्यानंतर एव्हरेस्ट टाकणार आहे. एव्हरेस्ट हा अर्धा टाकणार आहे, अर्धा मी भाजीमध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर हळद. हळद ही मी सगळीच टाकणार आहे, कारण हळद आपण नंतर भाजीमध्ये नाही टाकणार आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर हे मी अर्धी टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर भाजीमध्ये टाकणार आहे. मी कोणता कोणता टाकतोय तो व्यवस्थित बघून घ्या. हा खडा मसाला आहे तो मी तेलामध्ये तडका देण्यासाठी भाजीसाठी वापरणार आहे. आणि हा अर्धा लिंबू मी आता टाकून घेणार आहे. लिंबू आणि दही, मी अजून एकदा सांगते, लिंबू आणि दही हे मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यानंतर मी टाकणार आहे दही. दही हे मी अर्धी वाटी टाकून घेणार आहे. नंतर मी दाखवते तुम्हाला कधी मी ऍड करणार आहे. हे बघू शकता अर्धी वाटी मी टाकून घेतलेले, अर्धी वाटी मी तसेच ठेवले, अर्धी वाटी मी नंतर यूज करणार आहे. त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडंसं खोबरं, कारण खोबरं मॅरिनेशन मध्ये कोण टाकत नाही, पण मी टाकते कारण मी ट्राय केलं होतं. खूप छान टेस्ट येते, कारण खोबऱ्यामध्ये जेव्हा चिकन शिजतं
आता मी सांगते की खोबऱ्यामध्ये चिकन केव्हा शिजतं, जेव्हा आपण मॅरिनेशन करून तेलामध्ये टाकतो, जेव्हा पहिलं तेलामध्ये शिजून घेतो, तेलामध्ये आणि फक्त दह्यामध्ये. कारण आपण इतर पाणी ऍड करणार नाही, पाणी आपण नंतर भाजीला ऍड करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल मी खोबरं का ऍड केलंय. त्याच्यानंतर मी थोडासा कांदा टाकून घेते, हे बघू शकता, आणि हे ठेवणार आहे मी भाजीसाठी. आणि आता मस्त मॅरिनेशन हाताने करून घ्या, जेणेकरून मटेरियल सगळं व्यवस्थित लागलं जाईल. जेव्हा आपण खोबरं, कांदा आणि थोडेसे मसाले टाकतो ना मॅरिनेशन मध्ये, जेव्हा एवढं मस्त त्याला मॅरिनेशन होतं विथ जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करतो चिकन स्टार्टिंगला, हे पहिल्यांदा मी चिकन ढाब्या स्टाईल म्हणजे फक्त दह्यामध्ये शिजवून घेणार आहे आणि नंतर गावरान म्हणजे गावरान पद्धतीने भाजी बनवून हे चिकन त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित मॅरिनेशन करून घेते मी. एकजीव करून घ्यायचंय, कारण जेणेकरून दह्यामध्ये थोडेसे आपण विकतचं दही आणतो त्याच्यामध्ये थोडेसे असे घट्ट घट्ट दही असतं, म्हणजे जे गाठी गाठी दह्याचे असतात ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये फुटून लागल्या जातील. आणि हे बघू शकता मॅरिनेशन आपलं व्यवस्थित झालेले, म्हणजे मटेरियल सगळं व्यवस्थित लागलेले. आता मी हे मटेरियल सगळं पूर्ण अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, खूप छान मसाला अजून ह्याच्यामध्ये मुरला जाईल, त्यासाठी मी मॅरिनेशन करायसाठी ठेवून टाकते आणि ओनली अर्धा तास ह्यासाठी वेट करूया आपण. आता अर्धा तास झालाय, चिकन मॅरिनेट पण झालंय, बघू शकता किती छान असं मॅरिनेट झालंय आणि कलर किती छान चढलाय आणि जो पण मसाला आहे ह्याच्यामध्ये सगळा असा वितळल्यासारखा झालाय, बघू शकता. आणि आता मी बनवायला घेते. त्याच्यानंतर मी आता कढई पण ठेवले, कढई पण गरम झालेले, हे बघू शकता कढई पण गरम झालेले. आणि ह्याच्यामध्ये मी हे एवढं तेल टाकणार नाहीये, मी ह्याच्या अर्ध तेल टाकते, त्यानंतर मी भाजीला पण यूज करणार आहे, हे बघू शकता. आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये मी हे बघू शकता थोडासा खडा मसाला टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे कारण ही भाजीसाठी ठेवलाय मी. थोडासा तडका येण्यासाठी, जेणेकरून स्मेल थोडासा छान येण्यासाठी त्यासाठी. हे बघू शकता जिरे सुद्धा व्यवस्थित भाजले गेलेत. ह्याच्यामध्ये आता मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकते, हे बघू शकता मॅरिनेट केलेलं. आणि हळूहळू टाकून द्या, कारण तेलाने उडलं नाही पाहिजे, कारण दही आहे ह्याच्यामध्ये. आता मस्त हे मी दह्यामध्ये शिजवून घेणार आहे. जे मी दही टाकले ना ते दही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण दह्यामुळे पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये शिजवणार आहे. आणि नंतर मी गावरान तडका म्हणजे गावरान भाजी करणार आहे त्याची. आता हे बघू शकता व्यवस्थित हलवून घ्यायचंय मटेरियल तेलामध्ये. मॅरिनेशन केलेला मसाला किती छान मेल्ट झालाय हे बघू शकता तुम्ही, खूप छान मेल्ट झालाय चिकन मध्ये. आता हे मी झाकून घेते एक 5 मिनिटं, दह्यामुळे आणि नमकमुळे पाणी अजून सुटेल याला. आणि 5 मिनिटं आपण वेट करूया. आता 5 मिनिटं झालेत. आता पाणी किती छान सुटलं दह्यामुळे आणि नमकमुळे, बघा स्लो केला, तेल सुटलेलं आहे. आणि आता ना ह्याच्यामध्ये थोडस असं तुम्हाला असं घट्ट असं लागल्यासारखं वाटेल खालून, जेणेकरून. आणि मी तुम्हाला आता मागाशी बोलले होते की दही मी थोडस ठेवते, मी नंतर दाखवणार आहे तुम्हाला दही का ठेवले. आता मी दही ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे, हे अर्ध दही जे अर्ध बाउल राहिलेलं, जेणेकरून आता खूप छान पाणी सुटतं. आता तुम्ही बघू शकता इथं. आता 2 मिनिटं मी हे सगळं हलवून 2 मिनिटं ठेवणार आहे. अजून दह्यामुळे खूप छान पाणी सुटतं, जेणेकरून खाली करपत नाही किंवा खाली लागलं जात नाही. दह्यामुळे ना ढाब्यावरती जे आपण भाजी खातो ना, दह्यामुळे खूप त्याची टेस्ट असते. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की ढाब्यावरती किती छान भाज्या मिळतात, हे बघू शकता. आता मी 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे हे. आता मी हे 2 मिनिटं झाकते, अजून खूप छान पाणी सुटते, आता बघू शकता. आता हे बघू शकता जेव्हा आपण दही ऍड केलं त्याच्यानंतर किती छान पाणी सुटले, हे बघू शकता सगळं पाणी सुटलंय असं मस्त. आणि आता खूप छान चिकन शिजते, किती छान मसाला ऍड झालाय बघू शकता.
आता मी काय करणार आहे, ह्याच्यावरती ताट झाकणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती पाणी टाकणार आहे, जे की आपला गावरान तडका मी जे सांगितलं होतं तसं, जेणेकरून आपल्याला भाजीला पाणी पण गरम होईल आणि आतमधून चिकन पण खूप छान दह्यामध्ये शिजलं जाईल. आणि आता कमीत कमी 10 मिनिटं वेट करायचंय, हलवायचं नाही आणि करपणार नाही. तुम्हाला वाटेल की आतमध्ये पाणी नाही त्याच्यामुळे लागेल करपेल खाली, तर करपणार नाही कारण दही आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे करपणार नाही. अधूनमधून तुम्हाला जर संशय येत असेल तर थोडासा हलवा, ओपन करा आणि हलवून बघा. आता मी 10 मिनिटं ओपन करणार नाहीये, खूप छान शिजेल चिकन आणि मेल्ट पण होईल खूप छान. चला 10 मिनिटं वेट करूया. आणि आता 10 मिनिटं झालेत. आता बघू शकता दह्याने किती छान असं पाणी सुटलंय. तुम्हाला विश्वास पण बसणार नाही की ढाब्यावरची स्टाईल अशी कशी काय असते. दह्याने खूप छान पाणी सुटतं, तुम्ही ट्राय करा बघा. फक्त आणि फक्त दह्यामध्ये किती छान असं पाणी सुटले. मी त्यासाठी गरम करायला ठेवले, गरम झाले. आणि आता आपण इकडे बघूया, 10 मिनिटं झालेत आणि ऑलरेडी चिकन मला असं वाटतं खूप छान शिजलं असेल. हे बघू शकता, वा मस्त असं शिजलेलं आहे. हे बघू शकता, लेग पीसचा तुकडा पण निघालाय, म्हणजे आपलं चिकन शिजलेलं आहे. हे झालेलं आहे ढाबा स्टाईल सुक्क. ह्याच्यामधलंच मी आता पीस काढणार आहे ना, आता भाजी बनवणार आहे, गावरान तडका देणार आहे त्यासाठी. आता मी गॅस बंद करते आणि हे झालेलं आहे आपलं चिकन. हे चिकन आता मी बाजूला उतरून ठेवते. हे बघू शकता मस्त असं चिकन झालेलं आहे. आणि ह्याच्यामधलंच मी आता काय करणार आहे, थोडस पीस काढणार आहे, जे मला सुक्क खायचंय ढाब्या स्टाईल मध्ये जे बनवलेलं आहे ना, मी ह्यातलं पीस खाण्यासाठी ठेवणार आहे. बाकीचे अर्धे पीस आहेत ते मी गावरान तडका देऊन रस्सा बनवणार आहे, जेणेकरून आपल्याला भाकरी सोबत खाता येईल आणि हे राईस बरोबर तोंडी लावता येईल. ढाब्या स्टाईल जे सुक्क चिकन आहे ते बघू शकता किती छान असं झालेलं आहे. आणि आता मी घेते रस्सा बनवायला. चला चला तर मी आता रस्स्याची रेसिपी दाखवते. चला आता गावरान झणझणीत असा तडका देऊन रस्सा बनवणार आहे. त्यासाठी कढई पण गरम झाले. आता मी तेल टाकून घेते आणि तेल अजून गरम होऊ देते थोडस. त्याच्यानंतर मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ते हे वाला खडा मसाला थोडासा टाकून घेते. ऑलरेडी आपण त्या ह्याच्यामध्ये पण टाकलेलं होतं खडा मसाला गरम करून, तरी पण मी टाकून घेते. थोडासा तडक्यामध्ये खूप छान स्मेल येतो. आता मी त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेते. ह्याच्यामध्ये आता मी खोबरं टाकून घेते. छान असं खोबरं थोडस भाजू देते 2 ते 3 मिनिट. खोबरं ऑलरेडी आपण तव्यामध्ये भाजून बारीक केलेले, तरी पण थोडस तेलामध्ये भाजायचं, जेणेकरून जे खोबऱ्यामधला रस असतो खोबऱ्याचा तो मस्त असा तेलामध्ये उतरेल. त्याच्यानंतर बघू शकता खोबरं थोडस लाल झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे हे जे कांदा भाजून मी बारीक करून पेस्ट करून घेतलेली, जे मगाशी मी तुम्हाला दाखवली होती, तरी पण मी आता हे भाजून घेणार आहे, जेणेकरून थोडंफार स्मेल होत आहे तो पेस्ट मधला भाजल्यानंतर जाईल. आता मी काय करणार आहे, एक एक आता स्टार्टिंगला मी जे खोबरं टाकलं त्याच्यानंतर मी 2 मिनिटं आता परतावून घेतलं, थोडस खोबरं भाजू दिलं. त्याच्यानंतर मी आता कांदा टाकलाय, कांदा टाकून थोडस हलवते 2 मिनिटं. परत मी लगेच टोमॅटोची प्युरी टाकणार आहे आता. त्याच्यानंतर मी 10 मिनिटं मस्त झाकून कढईवरती भाजून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून जे पण रस आहे हा रस तेलामध्ये उतरला जाईल. हे बघू शकता टोमॅटोची प्युरी करून घेतलेली, हे मी एक बाउल टाकून घेते. आता मी थोडस हलवून घेते. आता मी खरं तर मसाला चांगला भाजू देणार, ते पण ताट झाकून. हे जे गरम मगाशी पाणी केलं होतं ते गरम पाणी मी ह्या पातेल्यामध्ये ओतून घेते रस्सा बनवण्यासाठी. आणि हे ताट आता ह्याच्यावरती झाकून घेते. हे बघू शकता आता झाकून खूप छान असा ह्याच्यामध्ये रस उतरला जाईल तेलामध्ये. त्याच्यामुळे मी आता 1-2 मिनिटं झाकते, परत हलवायचं, परत झाकायचं, परत हलवायचं, असं करून 10 मिनिटं मसाला भाजून घ्यायचा, त्याशिवाय रस्सा आपला चांगला होत नाही. आता 2 मिनिटं झालेले आहेत.
हे बघू शकता मसाला आज किती पाणी छान सुटायला लागले. जोपर्यंत ह्याचा चॉकलेटी कलर होत नाही म्हणजे रेड रेड असा तोपर्यंत मसाला भाजत राहायचं. नाहीतर हे असं फिकट फिकट तसंच रश्यामध्ये आणि आपला जे गावरान रस्सा असतो त्याच्यासारखा रस्साची टेस्ट लागणार नाही. चला तर मी अजून ताट झाकते, अजून हलवून घेते. मध्ये मध्ये हलवून घ्या जेणेकरून करपला जाणार नाही. आता परत 2 मिनिटं वेट करूया. आणि आता बघू शकता किती छान असा मसाला भाजलाय आणि असा थोडासा रेड रेड कलर झालाय. त्याच्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे गावरान मसाला. हे बघू शकता गावरान मसाला हे घरी बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी जे आपलं चिकन ढाब्या स्टाईल मध्ये दह्यामध्ये बनवलं होतं त्याच्यामध्ये मला जेवढे पीस भाजीमध्ये लागणार होते तेवढे मी पीस काढून घेतलेत. आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि थोडासा मसाला एकजीव करून घेते. हे बघू शकता. आणि आता मी काय करणार आहे थोडस पाणी टाकणार आहे. जे गरम पाणी केलं होतं ते एकदम थोडस, जेणेकरून मसाला खाली लागला जाणार नाही. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, मी मगाशी तुम्हाला लाल मिरची थोडी ठेवलेली आणि एव्हरेस्ट होतं आणि थोडंसं नमक टाकणार आहे. नमक आपल्याला आता वरून भाजीला टाकावं लागणार आहे जशी आपल्याला टेस्ट पाहिजे तशी. आता मी एकजीव करून घेते. तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते. जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं टाकून घ्या पाणी. जेवढा आपल्याला थिकनेस पाहिजे जेणेकरून जेवढी पातळ पाहिजे कोणाला घट्ट आवडती. आता ह्यात थोडस नमक टाकते चवीनुसार. किती छान असा कलर आलाय तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. जे की आपली गावरान भाजी आणि आपल्याला जास्त सुकं खायला आवडत नाही सगळ्यांना. गावरान रस्सा हा लागतोच त्याच्यामुळे मी ढाब्या स्टाईल सुकं चिकन आणि प्लस त्याच्याबरोबर गावरान तडक्यासाठी रस्सा बनवलाय. आणि आता हे छानसे अशी उकळी फुटू द्या. आणि हे बघू शकता ह्याला उकळी फुटते तोपर्यंत इकडे बघू शकता सुक्क मस्त ढाब्या स्टाईल मध्ये बनवलेलं आणि ते पण दह्यामध्ये बनवलेलं सुक्क चिकन आता मी जेवायला घेणार आहे. आणि हे बघू शकता गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. हे आता आपलं सुक्क तयार झाले तोपर्यंत मी आता भाकरी आणि भात घेते. तोपर्यंत आपली भाजी शिजून गेली. इकडे बघू शकता उकळी फुटायला लागली म्हणजे भाजी ऑलरेडी शिजून झालेली आहे. हे बघू शकता. गॅस बंद करते मी. त्याच्यानंतर ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते गार्निशिंग साठी. कोथिंबीर ज्यांना जशी पाहिजे तशी टाका, मला जास्त आवडते. हे बघू शकता ती मस्त अशी गावरान भाजी झालेली आहे. आणि आता मी ताट तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि हे मस्त ताट तयार झाले आणि इथं बघू शकता हे ढाब्या स्टाईल मस्त सुकं चिकन बनवले. हे लेग पीस आणि मस्त दह्यामध्ये बनवले मस्त. आणि हे बनवले आपला गावरान तडका. हे जी मी रेसिपी बनवलेली आहे ना ही रेसिपी आहे मी कॉम्बिनेशन करून बनवले. सगळ्यांना सुकं पण आवडतं प्लस गावरान रस्सा पण पाहिजे त्यासाठी मी हे कॉम्बिनेशन करून बनवले. आणि ह्याच्यामध्ये बनवून सुकं चिकन परत ह्याच्यामध्ये टाकलंय त्याच्यामुळे भाजी इतकी टेस्टी लागते ना बस. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण ट्राय करा ढाब्या स्टाईल मध्ये आणि प्लस गावरान तडका देऊन. हे बघू शकता भाजी एवढी टेस्टी झाले ना. आणि आपला लेग पीस म्हणजे की असा पण लेग पीस खाऊ शकतो. जास्त तिखट पण नाहीये, मसाले पण एक्स्ट्रा जास्त वापरलेले नाहीयेत. किती छान शिजले आणि मेल्ट पण झाले. सगळ्यांनी घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करा की मी पण ट्राय केलं आणि टेस्टी झाली. एवढी लिंबू आणि त्यामुळे एवढी टेस्ट भारी आली ना ढाब्यामध्ये जे बनवतात तसं. आणि
मी पण जेवण करते, सगळेजण या जेवायला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि प्लीज या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.